आज तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये माझ्या पेपरच्या आदल्या दिवशीची मेहनत बघायला भेटेल आणि खूप जणांना तर माहित पण नाही माझं कॉलेज कोणतं आहे ते, तर आज ते पण मी दाखवेल तुम्हाला. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे 100 दिवस 100 महिने ब्लॉगचा 17वा दिवस. कॉलेजमध्ये रिझल्ट येऊन 2-3 दिवस झाले आणि मी आज चालले कॉलेजमध्ये रिझल्ट घ्यायला. पहिले तर आपल्या बस स्टँड मध्ये जाऊन बस पकडली आणि बस तर एकदम प्युअर नवीन होती. बाय द वे, बस मध्ये मला बाजूच्याने बोललेलं आवडते, पण या काकाने गुटखा खाल्लेला होता, ते काय बोलणं गेल ते. माझं कॉलेज आहे नांदेड मध्ये नमस्कार चौक मध्ये. नमस्कार चौक मध्ये उतरायचं म्हणलं तर आपल्याला समाज कल्याण आले की दरवाजापाशी जाऊन बसावं लागते. माझ्या नांदेडच्या मैत्रिणी गावाकडे गेल्या पेरणी करण्यासाठी, एक्सेप्ट संजू माझ्यासोबत कधी बी येते आणि ती आली तर मी जाते कॉलेजला. पोरीची 10 मिनिटं ऍज युजल वाट बघली मी. मग काय तिला घेऊन गेले कॉलेजला, पण तिनं मला परेशान करत होती. मग काय मला जुलमच असं म्हणावं लागलं. मी जातो घरी. याच्यासाठी बोलले ती का ओके ना. तिला इग्नोर मारा. चला तुम्हाला दाखवते आमचं कॉलेज. तर माझ्या कॉलेजचं नाव आहे MGM कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अँड IT आणि कॉलेजचा व्ह्यू बघा तुम्ही, एकच नंबर. पण ग्राउंडचा व्ह्यू बघू नका, कारण की ग्राउंडचं एकदम जंगल झालं होतं. बाकी तर माझा रिझल्ट सेकंड सेमिस्टरचा ऑल क्लिअर आहे. एक विषय बॅक लागते वाटला होता मला, मॅथ पण लागला नाही. आता संजूला मला घ्यायचे होते कपडे, तर आम्ही गेलते वजिराबाद मध्ये. जेवढे माझे कपडे घ्यायला टाइम लागला ना, त्याच्या दुप्पट टाइम संजूला कपडे घ्यायला लागला. आणि अजून एक, तिच्यापेक्षा तर कपडे मीच जास्त घेतले होते, पण पोरीला लईच टाइम लागू लागला होता. अब क्या ही कर सकते, झेलना पडेगा हमें. हे काय ना, सगळे कपडे अंगाला लावून बघायला ती. मी म्हणलं काम कर, म्हणलं हाय नाही ते सगळे कपडे घेऊन टाक म्हणले दुकानदाराचे, म्हणजे त्यांचा पण फायदा होऊन जाईल आणि आमचा टाइम पण वेस्ट होणार नाही म्हणलं. आणि आलं तेव्हापासून तिला म्हणलं बाई भूक लागली मला. मग काय घरी जाताना आम्ही डिसाईड केलं की पायनॅपल ज्यूस पियायचा म्हणून. पहिले तर तिच्यासोबत असलं की मला शूट करायचं ध्यानच राहत नाही. वजिराबादला बी तेवढं काही शूट केलं नव्हतं. आता एक व्हिडिओ घ्यावा म्हणलं तर त्याच्यात पण परेशान करायला. मग काय पोरीला धमकीत द्यावं लागली. फेस रिव्हील करायला म्हणलं तेव्हा कुठे शांत बसली बघा. ते ज्यूस पितानी आला होता माझ्या फादरचा फोन मला आणि लवकरात लवकर निघ म्हणले, कारण की पाण्या पावसाचे दिवस आहेत. तसं तर पाऊस यायच्या पहिले बस मध्ये बसले होते मी, पण अर्ध्या वाट्यामध्ये पाऊस चालू झाला होता. एवढं चांगलं वातावरण आणि खिडकीच्या बाहेर जाऊन व्हिडिओ काढणं शक्यच झालं नाही माझ्याच्यानं, कारण की सरकारी बसच्या खिडक्या माझ्याच्यानं निघणं गेल्या होत्या कशात. मग काय तोंड पाडून बसले होते आणि आनंद घेऊ लागले होते. बसमध्ये हे 2 आजोबा होते, जे की अलग अलग स्टँडहून बसमध्ये चढले होते. पण यांच्या गोष्टी ऐकून वाटेल तर की यांची मैत्री किती दिवसापासून आहे. की आता मैत्रीहून लक्षात आले की माझे फॉलोअर्स भेटले होते काही दिवसा पहिले मला. हे दोघी जणी दिसायला बारक्या दिसायला, पण हे माझ्याच वयाचे आहेत. आणि हे 2 भाऊ भेटले होते जे की इस्लापूर मधले आहेत. तर धन्यवाद चौघांना, पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि आपल्या इन्स्टाला 5K कंप्लीट होणार आहेत, तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या.